आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, आमच्या सोबत असलेले ओबीसीच्या सर्व नेते मंडळी आणि आज तर खऱ्या अर्थानं प्रेस आणि तुम्हाला यासाठी बोलवलेलं आहे की परवाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत वेदनादायी आणि ओबीसीच्या अस्तित्वालाच धक्का देणारा असा तो निकाल, राजकीय अस्तित्वाला धक्का देणारा असा तो निकाल होता। यानंतर अनेकांची अनेक प्रकारची मतं अनेक प्रसार माध्यमातून मांडली गेली आणि ती त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली। काही आरोप प्रश्न सुटावेत यासाठी नव्हते, तर काही आरोप प्रश्न चिघळवण्यासाठीच होते, अशा प्रकारचे वक्तव्यही काही होते। एकूणच पाहिलं तर सर्वांनी मिळून या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात हे आरक्षण कसं वाचेल यावर चर्चा करण्याची आवश्यकता होती, परंतु त्याला राजकीय स्वरूप देऊन याचं श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न केला तर कोणी जबाबदारी ढकलण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। मी काही सोशल मीडियावर आणि काही प्रसारमाध्यमावर काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि त्या ठिकाणी मला प्रकर्षाने असं जाणवलं की ही सर्व जबाबदारी ओबीसी मंत्री म्हणून विजय वडेट्टीवारांचीच आहे, अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी मांडली। तर सर्वप्रथम पहिल्यांदा आपण तो खुलासा केला पाहिजेत आणि नंतर मग मी मूळ मुद्द्यावर येईल। ओबीसी विभागाचा मंत्री म्हणून ओबीसीच्या योजनांची अंमलबजावणी करणं एवढ्यापुरतीच विषय माझ्या खात्याकडे येतो। ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय 3 विभाग हाताळतात मुख्यत्वे, आणि त्याला 4था विभाग मदत करत असतो। खरं तर हे राजकीय आरक्षणाचा विषय जो येतो तो ग्रामीण विकास, शहर विकास, सामान्य प्रशासन विभाग आणि लॉ अँड ज्युडिशरी विभाग अशा 4 विभाग म्हणून हे सर्व प्रकरण हाताळत असतात। सरकार म्हणून आम्ही आणि ओबीसी मंत्री म्हणून नव्हे, तर एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून सरकारमध्ये असल्यामुळे खात्याचा मंत्री म्हणून नव्हे, तर मंत्री म्हणून एक सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही त्यांना मदत करत असतो। आणि वारंवार प्रसार माध्यमापुढे जात असताना की ओबीसींच्या भावना त्या ठिकाणी मांडत असतो, विदित करत असतो। त्यामुळे पहिला प्रश्न मी महाराष्ट्रातील लोकांना सांगू इच्छितो की ओबीसीच्या आरक्षणाच्या एकूण संदर्भामध्ये मी वैयक्तिक विजय वडेट्टीवार म्हणून माझा कुठेही रोल येत नाही। मी कुठलेही वकील नेमण्याचे अधिकार मला नाहीत। दुसरी गोष्ट अशी की या संदर्भात माझ्या खात्याचाही प्रश्न या ठिकाणी येत नाही। ओबीसी विजंती विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करणं इथपर्यंतच माझ्या विभागाकडे विषय येतो आहे। हा पहिला विषय झाला। त्यामुळे गैरसमज जो करून घेतला आहे काही लोकांनी की सर्वतोपरी मीच करतो आणि मी जबाबदार आहे, कृपया ही जबाबदारी खरं म्हणजे माझी नाही, तर आपण आपल्या सर्वांची आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, ती सत्ताधारी असो की विरोधक असो। मागच्या आपण पाहतोय की 3 फेब्रुवारीला 25 फेब्रुवारीला या संदर्भात तारखा पुढे गेल्या। 25 फेब्रुवारीला 3 फेब्रुवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही जे काही आमच्या पुढे माहिती दिली आहे ती माहिती आयोगांच्याकडून व्हेरीफाय करून आमच्याकडे द्या। आणि ती माहिती देत असताना सर्व आम्ही विविध विभागांच्या संदर्भात माहिती घेऊन ओबीसीची लोकसंख्या ही 27% वर आहे, ती काही लोकांनी सांगितलं, काही इन्स्टिट्यूटचा दाखला दिला, काही विभागांचा दाखला दिला, शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या बघितली आणि आम्ही सांगितलं की अनेकांचं काही मत असलं तरी
कोणी 48 दाखवलं, कोणी 42 दाखवलं, कोणी 38% दाखवली, पण एकूणच 27% वर त्या सगळ्या रिपोर्ट्समध्ये ही माहिती होती. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की हे तुम्ही आयोगांच्याकडून व्हेरीफाय करून आणा आणि आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली. आता 15 दिवसामध्ये आयोगांना विनंती करून त्यांना नव्यानं आम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन ही 15 दिवसात तयारी केली. अत्यंत कमी कालावधी होता आणि या 15 दिवसामध्ये तातडीनं जी उपलब्ध माहिती होती त्याचा त्या स्तरावर सगळी माहिती घेऊन ते पुन्हा व्हेरीफाय करून आयोगाने अंतरिम अहवाल दिला. आम्हाला वाटलं ज्यावेळेस पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाकडून हा अहवाल द्या त्यावेळेस आम्हाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती आणि म्हणून आम्ही 15 दिवसामध्ये काही करून हे करायचं ठरवलं आणि 15 दिवसाच्या आत आम्ही तो अहवाल निवडणूक आयोगांच्याकडे, राज्य निवडणूक आयोगाकडे आणि सर्वोच्च न्यायालयापुढे मांडला गेला. मीनवाईल आम्ही राज्यामध्ये 50%च्या आत राज्यपालांची स्वाक्षरी झाली की 50%च्या आत हे रिझर्वेशन राज्यात आम्ही लागू करू म्हणून कायद्यामध्ये सुद्धा नव्यानं कायदासुद्धा केला. पहिले आम्ही ऑर्डिनन्स काढला, त्याच्यावर सही झाली, मग कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालं. खरं तर त्यामध्ये कुठेही अडचण येण्याची आवश्यकता दिसत नव्हती, कारण 50%ची मर्यादा आम्ही ओलांडत नाही. आम्ही SC आणि STचं आरक्षण कमी केलं नाही आणि OBCला वाढवून घेतलं नाही. 50%मध्ये करत असताना शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या एखाद्या जिल्ह्यात 100% असेल तर त्याला त्या जिल्ह्यामध्ये OBCला संधीच नाही आणि असं करून 13 जिल्ह्यातील आरक्षण काही प्रमाणात कमी होत होतं, पण एकूणच 85% OBCचं आरक्षण यामध्ये सेव्ह होत होतं. 15%चंच नुकसान होतं. म्हणून तो कायदा तातडीनं केला आणि त्या कायद्याची अंमलबजावणी केली. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यांनी केलेला कायदा तो इम्प्लिमेंट होणे अपेक्षित होतं, परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदा करूनही यश मिळालं नाही. तिथे सुद्धा आम्हाला यश मिळालं नाही. खरं तर इम्पेरिकल डेटा गोळा करायसाठी आम्ही आयोगाला दुसरं कुठलंही काम दिलेलं नव्हतं. केवळ TOR काढून आमचं हे आयोग आत्ताच्या स्थितीमध्ये दुसरं कुठलंही काम करणार नाही. हे जे मागासवर्गीय आयोग आहे हे केवळ आणि केवळ हा मागासवर्गीय आयोग फक्त इम्पेरिकल डेटा गोळा करायसाठी आम्ही त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स तयार करून दिले. त्याच्या पलीकडे आयोगाला कुठलीही साईड. हे म्हटलं की आयोग नेमत असताना काही गोंधळ काही झाला असं म्हटलं गेलं. या आयोगाचे अध्यक्ष माननीय उच्च न्यायालयांच्याकडून नाव येतं. आम्ही फक्त मागणी करतो. मागणी केल्यानंतर कोणतं नाव त्यांनी पाठवावं हा अधिकार आमची चॉईस नसते, तर अधिकार हा उच्च न्यायालयाचा असतो. त्यांनी ते नाव दिलं. खालची नेमणूक करायची जी मंडळी होती ती त्या ठिकाणी त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या क्वालिफिकेशनप्रमाणे जे सदस्य होण्यास पात्र आहेत त्याप्रमाणे खालची मंडळी नेमली गेली. यातले माजी निवृत्त न्यायाधीश आहेत, हायकोर्टाचे मोठे वकील आहेत, अनेक इन्स्टिट्यूटचे माजी आपल्या इन्स्टिट्यूटचे प्राचार्य आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे प्राध्यापक किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये कोणत्याही राजकीय पदावर काम करणारा माणूस आम्ही नेमलेला नाही, हे इथे नमूद केलं पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाचं पद धारण करणारा माणूस इथे नेमलेला नाही आणि ते आम्ही त्याची जबाबदारी आणि खबरदारी घेऊन ती नियुक्ती केली. त्यामुळे तोही विषय येत नाही. आता आम्ही ते नेमल्यानंतर काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की याचा डेडिकेटेड आयोग वेगळ्याने असायला पाहिजेत, त्याची नोंद घेतली आणि काल हे एक नोंदवलं की आज आम्ही दिलेला निर्णय हा महाराष्ट्रापुरती नाही तर हा देशातील अनेक राज्यांना लागू होईल, हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आहे. हे आपण इथे विशेष नमूद केलं पाहिजे. म्हणजे यानंतर हा निकाल लागल्यानंतर आमच्या राज्यापुरती मर्यादित विषय राहिला नाही, तर हा मध्य प्रदेशसाठी झाला, हा कर्नाटकासाठी आहे, हा हिमाचल प्रदेशसाठी आहे,
आसामसाठी आहे, बिहारसाठी आहे, या 6-7 राज्यामध्ये हा निकाल लागू होतो आहे, त्याला इफेक्ट करतो आहे। त्या राज्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या निवडणुका, ओबीसीचं राजकीय आरक्षण तिथे नक्कीच या निकालामुळे अडचणीत आलेलं आहे। हे सुरू असताना मध्य प्रदेशसुद्धा सरकार अडचणीत आलं होतं, तिथे आंदोलन झाली। मध्य प्रदेशमध्ये ओबीसीच्या नेत्यावर, आंदोलनकर्त्यावर या विषयाला घेऊन लाठीचार्ज झाला, अनेक लोक जखमी झाले। हे त्या ठिकाणी त्यांची मागणी होती। राज्यामध्ये त्याचा उद्रेक झाला, पण आम्ही कोणावरही लाठीचार्ज केला नाही, सामंजस्यपणे त्या लोकांचं म्हणणं, कारण त्यांचं भावना आणि त्यांचा हक्क मागताना तिथे कुठेही त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही भूमिका स्वीकारली राज्य सरकारने। राहिला विषय या सगळ्या परिस्थितीमध्ये इम्पेरिकल डेटा गोळा करूनही आपण 27% आरक्षण सरसकट देऊ शकत नाही, हे सुद्धा नमूद करावं लागेल। कारण घटनेनुसार शेड्यूल टाईप आणि शेड्यूल कास्टला पॉलिटिकल रिझर्वेशन हे 100% आहे, 100% अप टू 50% पॉप्युलेशनचा प्रोपोर्शनल पॉप्युलेशन। जर गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईपचं पॉप्युलेशन 50% आहे, तर 0% ओबीसीला रिझर्वेशन मिळेल। तिथे 40% असेल धुळेला, तर 10% ओबीसीला रिझर्वेशन मिळेल। अशा प्रकारे 27% मिळत नाही, पण काही जिल्ह्यामध्ये मात्र 27% 100% मिळतो, जिथे शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईपचं पॉप्युलेशन कमी असेल। ही काही पूर्णतः नाही। याच्यावर उपाय काय, तर पूर्णतः जातनिहाय जनगणना करणं हा त्यामधला एकमेव उपाय आहे। मग तुम्ही जातच करणार नाही, तर तुम्ही रिझर्वेशन देणार कसे? बरं, हे करायला आम्ही हाती घेतलं, तर छातीटोकपणे केंद्र सरकारने सांगितलं लोकसभेच्या सभागृहात की आम्ही अजिबात मान्यता देणार नाही। हे सामाजिक न्याय मंत्र्यांनी त्या ठिकाणी तो विषय मांडला आणि त्याला विरोध केला। हे मी म्हणत नाही, तर हे रेकॉर्डवर आहे, हे त्यांनी बोललेलं रेकॉर्डवर आहे। यामध्ये काही चुकीची माहिती देतो आहे, खोटं बोलतो आहे, असत्य बोलतो आहे असं नाही। मग जर तुम्ही आम्हाला हेही देऊ शकत नाही आणि असलेला डेटा तुमच्याकडे 2014 पर्यंत जे काही फायनल होतं तेही दिलं गेलं नाही, आणि तर खरं आहे की मगाणी हाऊसमध्ये बोलताना भुजबळ साहेब म्हणाले की 2010ला निकाल लागल्यानंतर 5 वर्ष आम्ही करू शकलो नाही, 15 पर्यंत, 14 पर्यंत, 14 ते 19 विरोधकांची सत्ता होती, आत्ताच्या विरोधकांची, त्यांनीही केलं नाही। पण या सगळ्यामध्ये कोणीतरी माणूस, आता उदाहरण दाखल झाला, 70%च्या जवळ तामिळनाडूमध्ये रिझर्वेशन आहे, पण एकही माणूस कोर्टात जाऊन चॅलेंज नाही केला आहे। पण आमच्याकडे मात्र भूत उभे केले जातात आणि ते भूत ओबीसीला झपाटून टाकत आहे। मला समजत नाही की जे मिळत आहे न्यायालयीन लढाई लढा, पण जे मिळत आहे तेवढ्यासाठी तरी त्याला चॅलेंज करू नका। परंतु हे आम्ही इंटरिम रिपोर्ट जो आहे तोच मुळात चुकीचा आहे, हे म्हणण्याची काय गरज होती? पण गेलेत ते स्वतःला ओबीसी म्हणतात, मोठमोठे वकील लावले त्यांनी, त्यांचे पैसे कुठून आलेत ते ईश्वराला माहीत, श्री प्रभू रामचंद्राला माहीत, त्यांना पैसे कुठे आलेत ते शोध घेतील। त्यांना वकिलांची फीस कुठून येत आहे, त्यांना जाण्या येण्याची ताकद आहे का? हे सगळं करत असताना वारंवार चॅलेंज केलं गेलं। मला अन्याय या गोष्टीचा वाटतो की आपण सर्व मिळून हे आरक्षण वाचवण्यासाठी चुकेल तिथे आपण सगळ्या विरोधकांची मदत घेतली, त्यांनी गाईड केलं, आम्ही सुद्धा त्यांना म्हणालो आपण मिळून हे आरक्षण वाचवण्याची आवश्यकता होती। आत्ता विषय एक दिलासा नक्की आहे की त्यामध्ये ज्या निवडणुकांना ड्यू आहे, मुदत संपत आली आहे, त्याच निवडणुकीसाठी आयोग, माननीय सर्वोच्च न्यायालय म्हटलं आणि त्या फार कमी आहेत। म्हणजे ज्यांची मुदत संपायची आहे ते साधारणतः एप्रिलमध्ये ते संपणार आहे। आम्ही जे करायचं आहे राज्य सरकार म्हणून ते आम्ही करतो आहे, ज्या ज्या बाबी करायच्या आहे आम्ही आता सांगितलं की ठीक आहे, त्याच्यावर आज संध्याकाळी कॅबिनेटमध्ये याच विषयाला घेऊन चर्चा आहे, संध्याकाळची कॅबिनेट आहे की यावर कसा आपण तोडगा काढला पाहिजे। मग आणि विरोधी पक्षाने त्यांनी काही सूचना केल्या, त्याचं काम तपासणीचं सुरू आहे।
त्याही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत। आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली की कोणी म्हणे की मध्य प्रदेशच्या भरोश्यावर मध्य प्रदेशसारखं करावं, पण निवडणुका मात्र 5 वर्षाच्या पुढं नेता येत नाही। त्या निवडणुका काही गोष्टी तुम्हाला राज्य सरकारसाठी 4-6 महिने पुढे ढकलता येतील। तुमचे प्रभाग रचना असेल, वार्ड रचना असेल, संख्या वाढत असेल, तर यासाठी 4-6 महिने तुम्हाला वाढवता येतील, पण घटनेनुसार तुम्हाला वाढवता येत नाही। मग वाढवता येत नसेल तर मध्य प्रदेशने कसं वाढवलं, त्याला कोणी चॅलेंज केलं नाही। चॅलेंज करणारे सगळे महाराष्ट्रातच आहेत, मध्य प्रदेशात नाही आहेत। कारण मध्य प्रदेशामध्ये यानुसार निवडणुका थोडा काळ पुढे ढकलायचं त्याच्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळतो आहे, तोच इथेही मिळाला असता। परंतु ठीक आहे, ज्याच्या त्यांचे विचार आहेत त्यामध्ये आम्ही फार काही बोलण्याची आवश्यकता नाही। मी पुन्हा नमूद करू शकतो की आम्ही कॅबिनेटचा निर्णय घेतला आणि सांगितलं आहे, विनंती केली आहे, आयोगांना विनंती करतो आहोत राज्य निवडणूक आयोगाला की काही काळ आपण थांबावं। त्यानंतर काल निर्णय झाल्यानंतर काय करता येईल नव्यानं यासाठी काल मीटिंग झाली, कॅबिनेटची चर्चा झाली। आज संध्याकाळी काय चर्चा आहे 7 वाजता कॅबिनेटमुळे, म्हणजे त्या मंत्रिमंडळापुढे चर्चा झाल्यानंतर निश्चित तोडगा निघेल। राज्य सरकारला जे जे करता येईल त्या गोष्टी आम्ही करू। मी सर्वांना, महाराष्ट्रातील लोकांना फार दुःखी झालेत ओबीसीचा राजकीय आरक्षण कमी करत असताना। जी भीती आत्ता आम्हाला सांगितलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने, पॉलिटिकल बॅकवर्डनेस तपासा। पॉलिटिकल बॅकवर्डनेस तपासा म्हणजेच जातनिहायच तपासावं लागेल आणि तो एक पुन्हा नव्यानं वाद निर्माण करण्याचा काही लोकांचा षडयंत्र पुन्हा राहील। म्हणजे अमुक जातीला अमुक मिळालं, तमुक जातीला काही मिळालं नाही, म्हणजे जातीमध्ये भांडणं लावण्याचं कामसुद्धा भविष्यात पुढे करायचं आणि लहान जाती मोठ्या जाती लहान जाती मध्यम जाती आपसात मारामाऱ्या करा, हे सुद्धा भानगडी भविष्यात उपलब्ध होऊ शकतात। राज्य सरकार म्हणून या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो। अनेक गोष्टी राज्य सरकारच्या जनतेच्या हिताच्या असतात, त्यावेळेस त्याला चॅलेंज करू नये ही भूमिका असली पाहिजेत। मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देत असताना चॅलेंजेस केल्या गेलं। आजही ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आला त्यावेळेसही चॅलेंज केल्या गेलं। हे सगळं बघता याला राजकीय भूमिकातून बघण्यापेक्षा या समाजाच्या भूमिकेतून, त्या चष्म्यातून जर आपण बघितलं तर त्यावर नक्कीच तोडगा निघू शकतो, प्रश्न सुटू शकतात आणि त्यावर मार्गही निघू शकतो। पण ती भूमिका आपली सर्वांची सामंजस्याची आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी एकतेची असावी। मग तर आराखड्यात लढायचं ते लढा, कोण दोषी आहे, कोण चुकला आहे, कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आहे, कोणाला फासावर चढवायचं आहे, ते नंतरचा विषय येतो। पण आता समाजाचं नुकसान होऊ नये आणि त्यासाठी आपण पुढे एकत्रित आलो पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। संध्याकाळी कॅबिनेट पुढे चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये काय करता येईल, मध्य प्रदेशच्या धर्तीवर करता येईल का, इतर राज्यामध्ये काय झालं त्याचाही अभ्यास आम्ही काही प्रमाणात केला आहे। पण ते टिकणार नाही टिकणार अशी अनेकांची मत होती। तर एका राज्याला एक न्याय असेल, मी सांगितलं पुन्हा 6 राज्यातला हा प्रश्न उभा झालेला आहे। 6 राज्यामध्ये आत्ताच्या याला, पुणे उद्या तो 10 राज्यामध्ये होऊ शकेल। अशा वेळेस केंद्र सरकारने जर एक पाऊल पुढे टाकलं आणि 27% आरक्षण सरसकट देऊन टाकलं तर 2 मिनिटांमध्ये हा विषय संपू शकतो। आत्ताचं मला वाटतं की येत्या अधिवेशन आत्ता आहे, केंद्राच्या अखत्यारीतच हा विषय तो सुप्रीम कोर्ट आला की त्यांच्याकडे हे आहे। घटनेमध्ये 340व्या कलमानुसार शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण आम्हाला दिलेलं आहे, परंतु 73व्या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये ओबीसीचं 27% आरक्षण होतं सरसकट। हे जर शेड्यूल कास्ट ट्राईबचं पॉप्युलेशन जेवढं आहे तेवढा त्यांना देऊन ओबीसीला 27% आरक्षण देण्याचा निर्णय घटना दुरुस्तीच्या माध्यमातून झाला तर हा विषय चटकन सुटू शकतो आणि ओबीसीचं देशातील, महाराष्ट्रातील नाही, देशातील आरक्षण आपण वाचवू शकतो। पण ती विनंतीसुद्धा आमची माननीय पंतप्रधान महोदयांना असणार आहे की पंतप्रधान महोदय या ओबीसीवर आता वरदस्त ठेवा
आणि आम्हाला न्याय द्या, हे तुम्ही वाचवू शकता, ही सुद्धा मागणी करणं मला वाटतं गैर नाही. धन्यवाद. नाही, खरं आहे की इम्पेरिकल डेटा गोळा करून ट्रिपल टेस्टमध्ये हा विषय जो होता असं कोर्टाने सांगितलं. 2010मध्येचा निर्णय होता. मी सांगितलं की 5 वर्ष त्यांनी केलं नाही, 5 वर्ष, आणि नंतरच्या काळात कोरोना आला. इम्पेरिकल डेटा गोळा करणं म्हणजे डोर टू डोर होता. 2 वर्ष 2.5 वर्ष कोरोनात गेलेत. तो कालावधी कोणी धरतच नाही. सगळ्यांच्या घरामध्ये जाण्याला, एकमेकाला हस्तांदोलन करण्याला, दरवाजा जाण्याला बंदी होती. हे तरी लक्षात घेतलं पाहिजे. केवळ काही राज्य सरकारला कडगऱ्यात उभं करत असताना त्या पेंडेमिक स्थितीमध्ये हे शक्य होतं का? माणसं वाचवणं शक्य होतं का पहिले, की हे पहिले शक्य होतं? कोणाला प्रायोरिटी होती? हा सुद्धा विचार त्यावेळेचा आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्रांच्या पुढे आहे. आत्ता कुठे आम्ही सावरत आहोत. एक लाट आली की लगेच 2 महिने गेले की दुसरी लाट आली, पुन्हा 2 महिने गेले की तिसरी लाट आली, लाटे मागून लाट आल्या, आणि 2 वर्षामध्ये सर्व जग थांबलं होतं. तर कुठून इम्पेरिकल डेटा गोळा करायसाठी माणसं दरवाजात पाठवणार? त्यांनी काय म्हटलं होतं ट्रिपल टेस्टमध्ये? एक, आयोग तयार; दुसरा, बॅकवर्डनेस सांगा; तिसरा, तुम्ही म्हणजे हेड टू हेड. कसं काउंट होईल? कशी जनगणना होईल? त्यामुळेच उशीर झाला. पण हे समजून न घेता राजकीय द्वेषाने आरोप होत आहेत असं माझं मत आहे. नाही, पैशामुळे काही हे थांबल्याचा मला आठवत नाही. ठीक आहे, पैसे देण्यात काय उशीर झाला किंवा पहिले काही पैसे दिलेत, पैशाची काय किती आवश्यकता होती. पूर्वीचा मराठा रिझर्वेशनच्या वेळेस जे झालं त्यावेळेसही असंच ऑफिसमध्ये, गेस्ट हाऊसमध्ये बसूनच आढावा घेतला गेला होता किंवा ते सर्वे झालेला होता. त्यामुळं त्यांना जो खर्च आला तो काही फार नव्हता. आम्ही आताही पूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्याच्यासाठी तयार ठेवली होती. राहायला निधी देण्यासाठी तर निधी आत्ताही दिला आम्ही 247 कोटी रुपये देऊन. आता त्यांना आयोगाला उपलब्ध करून दिला. पण आता काय म्हटलं आहे की हे डेडिकेटेड आयोग असावं. आता पुन्हा नव्यानं प्रश्न उपस्थित झालेला आहे. म्हणजे या आयोगावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळं नवीन प्रश्न येत असतात. आम्ही लावल्यानंतर निवडणूक आयोगाने नव्यानं तिकडे याचिका दाखल केली. त्यानंतर विकास गौडी आला, त्यांनी चॅलेंज केलं. म्हणजे निकालाच्या जवळ आलो की एकाने येऊन खडा टाकायचा, निकालाच्या जवळ पोचलो की तिथे काहीतरी नव्यानं काम हाती घ्यायचं. अशा प्रकारचं काम सातत्यानं सुरू झालं. मध्य प्रदेशमध्ये प्रभाग रचना जी आहे त्याची प्रभाग रचना करण्याची सगळी जी आहे तयारी ही राज्य सरकारची तात्पर्य अशा पद्धतीचं आहे. राज्य सरकार ती तयारी मध्य प्रदेशप्रमाणे करेलच. मात्र दुसरीकडे प्रशासक जे नेमले तर कुठेतरी या निवडणुका सगळ्या लांबणीवरती जाते आणि त्याचा फटका देखील ओबीसी समाजाला बसेल. नाही, आता प्रशासक नेमल्यानंतर कोणाला बसायचं नाही, तर प्रशासक हा त्या कालावधीसाठीच असतो. रिझर्वेशन कोणाचंही जाणार नाही. ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस टिकेल. म्हणून मला वाटतं की राहिला मध्य प्रदेशाने काय केलं त्याचा अभ्यास सुरू आहे आमचा. ते जर अभ्यास त्यांनी व्यवस्थित करून जर टिकवलं असेल तर मग आम्ही ते धोरण अवलंबाचं काय, त्याच्याने टिकणार काय याचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेत आहोत. आणि त्यासाठीच कॅबिनेटच्या बैठका आम्ही आयोजित केलेल्या आहेत. मध्य प्रदेशच्या पॅटर्नबद्दल आपण बोलतो. काय मध्य प्रदेशचा पॅटर्न आहे? फडणवीस असं म्हणाले की सुप्रीम कोर्टाने तो मान्य केलेला पॅटर्न आहे आणि आम्ही त्याला सपोर्ट करू. नाही, असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयावर आम्ही बोलू शकत नाही. काय मान्य करायचं आणि काय मान्य नाही करायचं तो सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. त्यामुळं आम्ही काही दिलं ते मान्य केलं की नाही केलं हा शेवट निर्णयाचा अधिकार त्यांना आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जर त्यांचं टिकलं असेल तर त्या धर्तीवर अभ्यास करून तसा काही निर्णय घेऊन पुढे जाता येईल का या संदर्भात आम्ही आता चर्चा करतो आहोत. जर ते टिकलं असेल आणि तसं आम्ही करू, आमच्या सगळ्या सिनियर आम्ही लॉयरची सगळी चर्चा करतो आहोत. त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलं की हे त्या पद्धतीने केलं तर टिकेल तर नक्की त्याच पद्धतीनं जावं लागेल. आणि आम्ही विनंतीही केलेली आहे. आता नव्यानं प्रभाग रचना सुरू आहेत. आपण त्यामध्ये चर्चा केली आहे. जिल्हा परिषदेचे गट वाढले आहेत, जिल्हा परिषदेचे गण वाढले आहेत.
त्यांचा अंतिम होण्यासाठी आता पुन्हा काही कालावधी लागतो आहे. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा तेच आहे. अनेक याच्यामध्ये काही ठिकाणी 2चा प्रभाग झाला, काही ठिकाणी 3चा झाल्यामुळे प्रभाग रचनेमध्ये बदल झाला आहे. तर अशा सगळ्यामध्ये राज्य सरकारला काय अधिकार ठेवावेत आणि ते टिकवण्यासाठी ते उपयुक्त आहेत का उद्या न्यायालयाच्या दृष्टीनं, तो सर्व विचार करून आम्ही पुढे जायचं ठरवलं आहे. डेडिकेटेड कमिशनबद्दल मागच्या वर्षी 4 मार्चला म्हणजे आज 1 वर्ष सुप्रीम कोर्टानं जो काही निर्देश दिले होते त्याच्यात तो उल्लेख आहे. आणि आपलं जे राज्य मागासवर्गीय आयोग आहे कमिशन, त्याला आपण डेडिकेटेड कमिशन म्हणून आधी शुल्कावरून डिक्लेअर केलं. आता आपण म्हणता की पुन्हा तो नव्याने प्रश्न निर्माण झालेला, तर पुन्हा नवं आपण डेडिकेटेड कमिशन स्थापन करणार आहे. आता निकाल पूर्णतः त्याचा अर्थ आणि निकाल पूर्णतः वाचून आम्ही आमच्या पद्धतीनं अर्थ काढू आणि विधिज्ञाचा सल्ला घेऊ. हे आयोग नेमत असताना, ओबीसीचा आयोग नेमत असताना केवळ आणि केवळ आम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स नव्यानं दिला. या व्यतिरिक्त त्या आयोगाने दुसरं काम करू नये, हे काम संपेपर्यंत. म्हणजेच ते आयोग डेडिकेटेड आयोग आहे असा आमचा समज झाला. आता ह्यांच्या संदर्भात काही आक्षेप असतील तर त्या संदर्भात विधिज्ञाचा सल्ला घेऊ आणि हे योग्य आहे का नाही आहे, आणि नसेल तर मग सर्वोच्च न्यायालय म्हणते त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय हे धरून आम्ही पुढे जाऊ. आपण म्हणतो की 4 ते 6 महिन्यापेक्षा जास्त निवडणुका पुढे ढकलता येणार नाही. तर समजा 4 ते 6 महिन्याचं जर एवढी मिळालं तर तेवढ्यात आपला इम्पिरिकल डेटा तयार होऊ शकतो. हे बघा, आता त्याशिवाय मला वाटतं दुसरा पर्याय नाही. आणि सगळ्याच राज्यांपुढे तीच परिस्थिती आहे. अजूनही काही इम्पेरिकल डेटा गोळा करायचं काम मध्य प्रदेशाने सुरू केलं मला ऐकत नाही. आम्ही ती माहिती घेतो. कर्नाटक सरकारने सुरू केल्याची माहितीसुद्धा नाही. आम्ही जर आमचं टिकत नसेल तर इतरांचंही टिकणार नाही. कदाचित एवढंच आहे की मध्य प्रदेशातलं आरक्षण नाही टिकवण्याला उद्धव ठाकरे साहेब सरकार जबाबदार आहेत, एवढं गुरी धरू नये म्हणजे झालं. नाही, हे बघा, आत्ताही जनता अधिकार माझा नसताना मला जबाबदार धरत आहे. हे महाराष्ट्रातील लोकांना त्यांचं कसं आहे परसेप्शन जे तयार झालं आहे की ओबीसी मंत्रालय म्हणजे ओबीसी आरक्षण, ओबीसी मंत्रालय, ओबीसी मिनिस्टर म्हणून स्वाभाविक आहे. लोकांना त्या गोष्टी माहीत नसतात तर ते त्यांचं मत तयार करतात आणि त्या पद्धतीनं ते बोलत असतात, पुढं जात असतात. मग त्यांच्या कमेंट्स असतात की मी बघितलं आहे की सगळ्यामध्ये वडेट्टीवार हे जबाबदार आहेत आणि काही आमदार आहेत विरोधी पक्षाचे, त्यांचा पण त्या संदर्भातला अभ्यास नाही, ते सुद्धा असंच म्हणतात. आता आमदारांनी जरा कमीत कमी थोडंसं माहिती घेऊन अभ्यास करणं अपेक्षित आहे आरोप करत असताना. ठीक आहे, मी जबाबदार ओबीसी मंत्रिमंडळात आहे, मी जबाबदार आहेच. माझ्या खात्याची जबाबदारी नसली तरी सामूहिक जबाबदारी म्हणून माझी आहेच. मी का लढतो तर ओबीसीचा घटक म्हणून लढतो आहे. मंत्री म्हणून मी ते कुठेही माझा रोल नाही. मी मंत्रिमंडळातला ओबीसी एक समाजाचा नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून हे वाचावं, त्यासाठी माझी ॲग्रेसिव्ह आणि लढाईची भूमिका राहिली आहे. हे इथे विशेष नमूद केलं पाहिजे. अधिकार नसताना मला वकील नेमायचे अधिकार नाही आहेत, ते वेगळ्या विभागांचे आहेत. हे सगळं गोळा करायचं. आता बोलण्यापेक्षा काही गोष्टी अशा आहेत की न बोलणं त्याचं उत्तर मला नाही आहे माझ्या पुढे. म्हणजे तुम्ही 10 वेळा विचाराल तरी त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. हे बघा, आमच्यासाठी कोणीतरी राजा पुढे यावं आणि आमच्यासाठी लढावं अशी आमची अपेक्षा आहे. आता ह्याच्यावरून पुन्हा नव्यानं काहीतरी कमेंट्स होतील. आमच्यासाठी सुद्धा राजे यावेत. राजांचा प्रभाव
आहे आणि राजांच्या प्रभावामुळे ते प्रश्न मराठा समाजाचे सुटत असतील किंवा सोडवले जात असतील तर राज्यातील छत्रपतींनी आमच्याकडे कोणीतरी छत्रपती असले पाहिजेत तर हे आमचे प्रश्न सुटतील असं समजायला हवं. मुळात विषय असा आहे की ते प्रश्न त्यांचे सुटत असतील पण ओबीसी आपल्या महाज्योतीला जो निधी बोलला होता तो सर्व निधी मिळालेला आहे. आणि मी परत पुन्हा सांगतो आहे की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या सर्व योजना मला वाटतं का ना बार्टीमध्ये आहेत ना सारथीमध्ये आहेत त्यापेक्षा अधिकच्या योजना महाज्योती आत्ता कार्यान्वित करते आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करते आहे. ते सगळ्यांना माहीत आहे आम्ही किती लोकांना काय देतो. राहिला विषय काय एकच विषय आहे आता सध्या हे सगळं होण्याला तो विषय आहे PhDच्या मुलांची जे आपण हे देतो स्टायपंड देतो त्या PhDच्या मुलांचं स्टायपंड ते 31,000 द्यावं असं म्हणत आहे. पण आता वार्षिक बजेट झाला आणि आम्ही 700-750 मुलांना सिलेक्ट केलं. आता ज्या योजनानिहाय बजेट झाल्यानंतर त्या वर्षात पैसे शिल्लक राहत नाही. पुढच्या वर्षामध्ये अधिकचे पैसे आले तर त्यांचं स्टायपंड वाढवून देऊ. आत्ता 21,000 रुपये देतो आहे सारथी 31,000 रुपये देते आहे आणि आम्ही 21,000 देतो आहोत. खरं तर PhDला आमच्या सगळ्या संचालक मंडळाचं मत होतं की 21,000 पुरेसे आहेत आणि त्या मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटवर बँकिंग एक्झामवर CA साठी आणि इतर मुलांच्या हितासाठी उर्वरित पैसा खर्च व्हावा म्हणून त्याला बंधनं घातली. त्यामध्ये प्रिन्सिपल आहेत बबनराव तायवाडे त्यांचंही मत होतं की PhDला 21,000 रुपये विद्यार्थ्यांना दिले तरी पुरेसे आहे आणि बजेटचा संबंध होता. बजेट त्यावेळेस त्या PhDसाठी MPhilसाठी ठरलेलं होतं. त्यावेळेस त्या वर्षामध्ये एखाद्याची कमी करून दुसऱ्याला देऊ शकत नव्हतं आणि तेही या 700मधील 70 मुलांची मागणी आहे. फक्त 700 मुलातून 70 मुलं ठरवून आणि प्लॅनिंग करून हे सगळं करतायत. काल पण मला भेटून गेलेत. मी म्हणालो पुढच्या वर्षी आम्ही विचार करू. बजेट आत्ता संपला आहे नक्की देऊ किंवा आमच्या घरातलं काय जातं आणि 150 कोटी बोलल्याप्रमाणे 150 कोटी महाज्योतीच्या खात्यामध्ये जमा झाले. यावर्षी आम्ही बजेट वाढवून मिळाला आहे. OBCच्या हॉस्टेलच्या संदर्भात सुद्धा आम्ही तरतूद आता यावेळेस केलेली आहे. जे करताय सारथी ते करायचं. विभागीय कार्यालयासाठी आम्ही आता जागा शोधल्या त्याचं प्लॅन सगळं सुरू झालं. पुण्यामध्ये एक 24 कोटीचा प्लॅन तयार केला पुण्यामध्ये सुरू करायसाठी. औरंगाबादमध्ये सुरू झालेला आहे. नाशिकमध्ये जागा फायनल झालेली आहे. नागपूरमध्ये जागा फायनल झालेली आहे. आता आम्ही पण आमच्या पद्धतीने करतो आहोत. आता एवढंच की मंत्री असल्यामुळे मला विना उपोषणाने प्रश्न सुटत आहे. तिकडे दादांनी तो प्रश्न त्यांच्या विभागाकडे असल्यामुळे राजे म्हणतायत त्यांना कदाचित सोडवलेले प्रश्न त्याची उकल कदाचित झाली नसावी म्हणून त्यांनी उपोषणाचं आंदोलन केल्यामुळे त्या प्रश्नाला न्याय मिळाला. पण आम्हाला आनंद आहे. OBCतल्या मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना जर ते हक्क मिळत असतील तर आम्हाला दुःख असण्याचं काही कारण नाही आणि असूही शकत नाही. OBCच्याही गरीब विद्यार्थ्यांसाठी तीच भूमिका सर्वसमावेशक सरकारची असावी आणि त्या भूमिकेतून आम्ही काम करतो. आम्ही ते काही चुकलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते बाळासाहेब यांच्या निदर्शनास आम्ही आणून देत असतो.